नमस्कार मंडळी, जय गणेश सर्वांना. बाप्पाची गाथा प्रेझेंट्स दी मोर्या टॉक्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपल्या सोबत शिवनगरच्या श्रीचे खजिनदार प्रतीक दादा आहेत. वेळ न घालवता आजचा एपिसोड आपण सुरू करूया. जय गणेश. जय गणेश. जय गणेश दादा, तुझं जय गणेश. स्वागत आहे दी मोर्या टॉक्स मध्ये. Thank आपण मंडळाची जर्नी तर ऐकणारच आहोत, पण सर्वात पहिलं मला हे जाणायचं की गणेशोत्सव तुझ्या मंडळासाठी काय आहे? गणेशोत्सव असा बघायला गेला तर प्रत्येक लहान मुलाला पहिला जो देव कळतो ना, तो गणपती असतो. त्यामुळे प्रत्येक सगळ्यांच्या मनामध्ये असतं की आपल्या घरी गणपती कसा साजरा होईल. काहींचं आता माझ्या घरी स्वतःच्या घरी गणपती बसत नाही, म्हणजे माझ्या फॅमिलीच्या मध्ये असतो, पण माझ्यासाठी मंडळाचा गणपती हा माझ्या घरचा गणपती. आणि इतर जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी पण हा सार्वजनिक गणपती म्हणून ते कधी बघितला नाही. आणि असं आम्हाला जाणवलं पण नाही की सार्वजनिक गणेशोत्सव आहे, हे आमच्या घरचाच गणपती आहे. म्हणजे जे घरच्या गणपतीसाठी आपण करू शकतो तेच आपण या मंडळातली मुलं या मंडळात याच्यासाठी करतात, या गणपतीसाठी करतात गणेशोत्सवामध्ये. कारण की बरेच जे मुलं आहेत त्यांच्या घरी गणपती नाही बसत, मग दुसऱ्या मित्रांच्या घरी किंवा कोण गावी जातं, प्रत्येकाच्या गावी गणपती असतो, कोणाला जाता येत नाही कामानिमित्त. हा शिवनगरचा श्री हा फक्त आमचा नाही, हा इकडच्या शिवनगर मधल्या 450 घरांचा गणपती. तसं बघायला गेलं ह्याला परंपरा खूप मोठी आहे. 48 वर्षाची परंपरा आहे. एक अंधेरी पश्चिम मधलं एक जुनं मंडळ आणि नामांकित मंडळ म्हणून या मंडळाला एक स्थापत्य मिळालंय. त्यामुळे असं नाही की फक्त गणपती आणि करायचंय म्हणून करायचंय, तसे पद्धत नाहीये. गणपती एक म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे. एक म्हणजे मुलं पूर्ण म्हणजे कामावरून आल्यानंतर कोण असं म्हणजे असं नाही की गणपतीसाठी कुठे बाहेर जायचं तर एनी टाइम रेडी असतात. मूर्तिकाराकडे जायचंय किंवा कोणाकडे भेटायला जायचंय कोणाला वर्गणीसाठी, तर प्रत्येक जण आपापल्या प्रमाणे 100% देण्याचा प्रयत्न करतो. आणि आपल्या घरातलाच गणपती असं त्यांची विचारभावना आहे. तर मग दादा सुरुवात करूया मंडळाची जर्नी ऐकायला. तर पहिला प्रश्न माझा असा आहे की शिवनगरचं श्री या नावामागे स्टोरी काय आहे? म्हणजे मंडळाची सुरुवात कशी झाली? मंडळाची सुरुवात झाली 1979. म्हणजे त्यावेळेला आता आमचे सिनियर आहेत ते, त्यावेळेला म्हणजे त्यांचा यंग स्टेज होता, तेव्हा असे 4 जण एकत्र आले. त्यांनी एक छोट्याशा जागेवरती साफसफाई करून, म्हणजे पहिला आता जो आपण परिसर बघतोय तसा नव्हता. म्हणजे जुना जे एक चाळी सिस्टम, त्याच्या बाहेर एखाद्या ठिकाणी म्हणजे एक जागा होती, त्याला साफसफाई करून म्हणजे आमचे जे जुने सदस्य आहेत, म्हणजे भूमया इडला, बाळा ठाकूर, दीपक ठाकूर, प्रकाश कोलापटे, प्रकाश शेलार, हे म्हणजे जे 5-6 मुलं होते ना, ह्यांनी सुरुवात केली शिवनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. म्हणजे एक या विभागातला गणपती त्यांनी बसवला. कारण की इकडे जुने गणपती भरपूर आहेत, म्हणजे ज्यांना 50-55 वर्षाची पार्श्वभूमी आहे त्यांना, त्या मंडळांना. पण इतक्या परिसरामध्ये गणपती नव्हता, तेव्हा त्यांनी सुरुवात केली एक छोट्याशा जागेमध्ये. म्हणजे ही आपण जे बसलोय, ही ज्या ऑफिस बसलोय, हा ऑफिस पण त्या मानाने खूप मोठा आहे. एवढ्या छोट्या जागेमध्ये त्यांनी म्हणजे साफसफाई करून, म्हणजे स्वतःच्या हाताने एकदम गलिच्छ जागा होती ती, त्याला एकदम क्लीन, म्हणजे उत्सव साजरा करण्यालायक त्याने त्यावेळेला बनवलं. आणि पुढे जाऊन जर म्हटलं शिवनगरचा श्री हे जे नाव आहे, जेव्हा आम्ही आणि आमची जी आत्ताची करंट जी बॉडी आहे ती 2013ला आम्ही या मंडळामध्ये म्हणजे त्या पदांवर आलो. त्याच्या आधी आम्ही कार्यरत होतोच, पण कसं होतं, ते छोटे कार्यकर्ते आहेत, लहान लहान मुलं. आम्ही त्यावेळेला मी जेव्हा मंडळामध्ये पदाधिकारी म्हणून काम करायला सुरुवात केली, तेव्हा माझं वय म्हणजे 22 वर्ष पण नाही झालं असेल, 21-22 वर्ष. म्हणजे नुकतंच कॉलेजमधून 11वी-12वी संपलेली आणि मी त्या मंडळामध्ये जॉईन झालो. बरेचसे आमचे मित्रमंडळ होते, त्याच्यामध्ये तर काही त्यावेळेला शाळेत होते.
ते शाळेतून येऊन तिकडे मंडपाजवळ येणं, सगळं तयारी बघणं, तेव्हापासून ती सुरुवात झाली. आणि त्यावेळेला एक असं होतं की प्रत्येक ठिकाणी राजा, प्रत्येकांचा राजा, सगळ्यांचा राजा, ह्याचा राजा, त्याचा राजा. पण त्यावेळेला मुलांनी विचार केला काहीतरी वेगळं असलं पाहिजे. मग त्या त्या ह्याच्यामध्ये ज्याच्यापासून सुरुवात करतो, श्री गणेश करतो म्हणून तो श्री. म्हणून तेव्हा आणि त्याच्यामध्ये पण असं होतंय की मग ते मोठं ब्रँडिंग करायचं आहे, तर मग अंधेरीचा कान आहे, अंधेरीचा श्री, बरेचशी नावं आली. मग त्यामध्ये मुलांचं असं ठरलं की नाही, आपण आपला जो जिकडून सुरुवात आहे शिवनगर, तोच आपला ब्रँड आहे. त्यामुळे तो शिवनगरचा श्री, असं आपण त्याच्या मागची एक छोटीशी स्टोरी आहे. आणि खरंच छान स्टोरी होती की श्री हा नाव कसं मागे पडलं. आणि दादा, पहिलं तुमची जी मंडळाची जी मूर्ती होती ती पहिले रेडीमेड असायची, आणि त्यानंतर मग 2014 पासून तुम्ही स्केचनुसार मूर्ती आणायला सुरुवात केली. सो काय रिझन होतं एवढं चेंजेस आणण्यामध्ये? 2013ला जसं मी सांगितलं की आम्ही मंडळामध्ये कार्यरत झालो, त्याच्या आधी जो पद्धत होती त्यामध्ये असं होतं की ना, जे छोटे छोटे कारखानदार आहेत त्यांच्याकडे ज्या रेडीमेड मूर्त्या असायच्या, आपण जायचो, मंडळातले पदाधिकारी फक्त बघायचो, हा ही मूर्ती रेडीमेड आहे, फक्त कलर नाही झालेला असायचा. फक्त कलर आम्ही मग सांगायचो की कलर करा, किंवा त्याला काही दागिन्यांनी हे करा. म्हणजे त्या पद्धतीने आपण कार्यरत होतो. पण त्यानंतर मग असं, म्हणजे आम्ही लालबागला तेव्हा त्यावेळेला पण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा खातू सरांकडे तेव्हा आम्ही बघायला गेलेलो. आम्ही जेव्हा सगळ्यांचं हे होतं की जाय आपल्याला पण अहो हे मूर्ती आणायची आहे खातूंकडून, तर आम्ही तेव्हा गेलेलो. पण त्यावेळेला तिकडे जाऊन नंतर कळलं की तिकडे आपलं बजेट जो आहे तो आवाक्याच्या बाहेर आहे. म्हणजे ते त्यावेळेला घडणं शक्य नव्हतं. म्हणजे आत्ताच्या घडीने आत्ताही तेवढं शक्य नाही होत कधी काही मंडळांना लालबागवरून मूर्ती घेऊन येणं. पण मग आपण इकडे काही आपल्या नजीकचे मूर्तिकार आहेत त्यांच्याशी संवाद साधला की अशा प्रकारे आपल्याला चेंजेस करायचं आहे, तर कसं होऊ शकतं, काय करू शकतो. तर त्यांनी त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही मूर्ती तर घ्याल माझ्याकडून, पण नेणार कशी. सुरुवात तिकडून झालेली की नेणार कशी तुम्ही मूर्ती, मोठी बनवाल. कारण की त्यावेळेला आमचं कसं होतं, ते ट्रक फिक्स होता. म्हणजे वर्षानुवर्ष एक तो ट्रक आमचा आगमन आणि विसर्जनाला फिक्स होता. जो मातीचा डंपर असतो ना, तो ट्रक आमचा फिक्स होता. म्हणजे त्याला 6 फुटाच्या वरती हाईट होती, त्याला उचलून ठेवायचं. जेव्हा मूर्तीची तुम्ही हाईट वाढवता, आकार वाढवतो, तो कसा हँडल करणार. त्यावेळेला मग सगळ्या मुलांनी परत विचार केला की कसं काय. मग एक सर्वे केला आम्ही की कसे ह्या मोठ्या मूर्त्या कशा नेतात. तेव्हा आम्हाला समजलं एक ट्रॉली हा कन्सेप्ट असतो, गणपतीसाठी स्पेशल गाडी. मग 2014ला पहिला आम्ही सुरुवात अशी केली की पहिला आपल्याला जर मोठी मूर्ती आणायची आहे तर आपल्याकडे ट्रॉली असणं गरजेचं आहे. आणि ट्रॉलीचं त्यावेळेला बजेट म्हणजे अप्रॉक्सिमेट 50,000च्या आसपास तो आम्हाला खर्च आला होता ट्रॉलीचा. म्हणजे त्यावेळेला 50,000 म्हटलं ना 2013ला, तर आमच्या मंडळाचं अर्ध बजेट होतं. म्हणजे तेवढा पैसा इन्व्हेस्ट करायचा. मग आणि त्यावेळेला कसं होतं, आम्ही जरी चालवत होतो पण आमच्यावरती कंट्रोल आमच्या सिनियर्सचा होता. मग त्यांना पटवून देणं की आपण जर ही ट्रॉली घेतली तर येणाऱ्या पुढचे 10-15 वर्ष चालेल. आपण जो खर्च करतो ही एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आणि पुढे येणारा खर्च कमी होणार आहे. ते लॉजिक त्यांना समजून देण्यामध्ये आमचे म्हणजे ते 1-1.5 महिना गेला. त्यानंतर त्यांना आम्ही त्यासाठी राजी केलं आणि ती ट्रॉली बनली पहिला. त्यानंतर मग आम्ही त्या मोठ्या मूर्तींकडे वळलो. ती मोठी मूर्ती बसवायची, तर मग कशी बसवायची. मग त्याला काय स्पेसिफिक डिझाईन, म्हणजे बरेच जणांकडून आम्ही स्केच रिकमेंड केले, पण त्यावेळेला पण स्केच आर्टिस्ट पण एकदम नावाजलेले होते तेव्हा. आता तरी बरेचसे अवेलेबल होतात स्केच आर्टिस्ट, आणि आणि आता बऱ्यापैकी काम सुद्धा करतात जे नावाजलेले नाहीत, पण त्यावेळेला मोठे मोठे स्केच आर्टिस्ट होते. मग आम्ही काय करायचो त्यावेळेला, मग रेप्लिका बनवायचो.
ज्या दुसऱ्या मंडळाचे झालेले आहेत, मोठे मुंबईतल्या मंडळाचे झालेले आहेत, पण त्याच्या एक सब्जेक्ट घ्यायचो आणि त्याची रेप्लिका बनवायचा प्रयत्न करायचो. असं करत करत आम्ही सुरुवात केली आणि आमच्या मंडळाला खरं म्हणजे तो एक धाडसी क्षण होता ना, तो 2000 मला वाटतं 2016 आम्ही नरे पार्कची रेप्लिका बनवली. जे प्रशांत दादांनी जी बनवली होती शेष नागावरती उभी. हा. आणि तिथपासून आमचा एक ट्रेंड सेट झाला की शिवनगरची मूर्ती म्हणजे उभी मूर्ती. म्हणजे तिकडे तुम्हाला काय नवीन बघायचं असेल ना तर तिकडे जावं. त्यापासून एक ट्रेंड सेट झाला आमच्या मध्ये. तेव्हापासून ती रेप्लिका बनवली आणि आम्हाला टचवूड आतापर्यंत असे सगळे मूर्तिकार चांगलेच भेटले आणि त्यांनी त्यांचंही चांगलंच दिलं आम्हाला. मूर्तिकारांनी त्यांचं 100%च दिलं. त्याच्यामध्ये एक नावं घ्यायची झाली तर मी विपुल जाधव, त्याच्याकडून 2013 जी मूर्ती घेतलेली ती विपुल जाधव कडून होती. 2014-15 विशाल रांजणकर, नंतर मग 16 ते 2023 पर्यंत नरेश मिस्त्रीकडे आम्ही मूर्ती बनवायचो आणि गेल्या वर्षी आम्ही सतीश दादाकडे मूर्ती बुक केलेली होती. म्हणजे त्याच्यामध्ये आमचा ग्राफ हा नेहमी वरच गेला. बऱ्याचशा अडचणी पण आल्या. असं नाही की एकदम सुगम संगीत वाजत होतं, पण कुठे ना कुठेतरी काही अडथळे आले, पण त्याला पण आपण गणपती बाप्पा इथे टाळले. तशा पद्धतीने आपण सुरुवात केली. मग स्केच मध्ये आपण मग नावाजलेल्या स्केच आर्टिस्ट आहेत, म्हणजे प्रकाश लहाने झाले, त्यांचाही स्केच घेतला आपण. प्रकाश लहानेंचा घेतल्यानंतर मग तो आपलं नितेश खातू आहे, त्याच्याकडून स्केच घेतला. नंतर मग कुणाल दादाचा एक स्केच आर्टिस्ट होता, पेवेकर म्हणून आहे, त्याचाही स्केच आपण घेतलेला. त्याच्याकडूनही ह्याच्यावर बनवली होती मूर्ती. अशी सुरुवात आपली झाली. थोडंफार म्हणजे एक चेंज आणि ट्रेंड नुसार चालायचं, तसं आपलं एक गणपती उत्सव असा साजरा करत गेलो आपण मूर्तीच्या बाबतीत. तर दादा, जसं कोविड आला होता आणि कोविड मध्ये गणेश उत्सव काही साजरा करायला भेटला नव्हता आपल्याला. त्याच्यानंतर मग शिवनगरचं श्री हे 2024 मध्ये, 23 का 24 मध्ये तुम्ही एक मास्टरपीस मूर्ती बनवली होती जी खूप फेमस झाली होती. सो त्यामागे रिझन काय होता आणि ती कशी एवढी मूर्ती सुचली तुम्हाला की या टाईपची आपण मूर्ती आणावी? कोविडचा काळ तर म्हणजे एकदम कठीण काळच होता सगळ्यांसाठीच. म्हणजे कोविड फक्त असं नाही की आमच्या शिवनगरच्या मंडळासाठी कठीण होता. कोविड हा प्रत्येक मंडळासाठी कठीणच गेला. म्हणजे प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्याला वाटत होतं की उत्सव करायचा आहे, पण इतके कठोर नियम होते. त्याच्या मागे पण कसं आपण करू शकतो, काय करू शकतो, आपण विचार विनिमय करून आपले जे स्थानिक पोलीस स्टेशन आहे, नंतर मग स्थानिक आपल्याला प्रत्येक वेळेला आणि आपल्या पार्टी मंडळाच्या पाठी उभे राहिले ते म्हणजे आपले स्थानिक आमदार अमित साटमजी. त्यांनी आपल्याला बऱ्याच गोष्टीमध्ये सपोर्ट केला. स्थानिक आमदार असो, स्थायी समितीचे अध्यक्ष असो अनिश मकवाना, स्थानिक नगरसेवक असो. आणि मला सांगायला इतकं चांगलं वाटतं ना की इकडे सगळ्या पक्षांचे माणसं एकत्र आहेत आणि आपल्या सणासाठी कुठला पक्ष आडवा येत नाही. त्यासाठी त्यामुळे तो एक खूप चांगला आहे आमच्या आमच्यासाठी तो खूप चांगला आहे की कुठलं पक्षीय राजकारण आजपर्यंत आमच्या मंडळामध्ये नाही आलं आणि आम्ही येऊन पण नाही देत त्या गोष्टी. त्यामुळे कोविडच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी होत्या की 4 फुटापर्यंतच मूर्ती बसवायची, पण त्या काळात पण आम्ही मॉडेल बनवला, लहान ह्याच्यामध्ये बनवला 4 फुटामध्ये, पण त्याच्यामध्ये पण आपण डिझाईन करून एखादी गोष्ट कशी बसवायची, प्लॅनिंग ठीक आहे, पण कमी उत्साहामध्ये झाला, पण झाला उत्सव. पण अखंड ठेवला दोन्ही वर्षात. कोविडचे जे 19 आणि 20 जे कठीण काळ होता तो एकदम म्हणजे लोकांसाठी एकदम त्रासदायकच होता. तर दादा, आपले जे शिवनगरचा श्री आहेत त्याचे जे मंडळाचे जे मूर्तिकार आहेत, तुम्ही त्यांच्याबद्दल काय बोला? मी जसं मगाशी तुला सांगितलं, आपल्याला
जेवढे मूर्तिकार आपल्यासोबत काम केलं ना ते श्रींच्या कृपेने सगळे नावारूपालाच आले आणि त्यांचाही ग्राफ जसा आमचा ग्राफ वाढत गेला ना त्यांचाही ग्राफ तसाच वाढत गेला. म्हणजे अगदी सांगायला गेलो तर मी सांगेल विपुल जाधव त्याच्याकडून आपण मूर्ती घ्यायचो 2013च्या आधी. त्यानंतर आम्ही शिफ्ट झालो विशाल रांजणकर त्याच्याकडे. त्याच्याकडून आम्ही दोन वर्ष मूर्ती हे केली. सो मंडळी, आता आपल्यासोबत पॉडकास्ट मध्ये जुळले आहेत हरीश दादा, सहखजिनदार आहेत मंडळाचे. सो नमस्कार दादा, तुझं स्वागत आहे. सो माझा असा प्रश्न आहे तुझ्यासाठी की आता मंडळाचं 2 वर्षात 50th इयर येत आहे, तर त्या 50th इयर साठी काय ठरवलं तुम्ही मंडळाने? आता खरं म्हणायला गेलं तर सगळेच वर्ष आपल्यासाठी स्पेशल असतात. ठीक आहे. आता हा वर्ष 49वा आहे. तर आमचा प्रत्येक वर्षी हाच प्रयत्न असतो की गेल्या वर्षी जे आमच्याकडनं काही राहिलं गेलं असेल किंवा गेल्या वर्षीपेक्षा चांगलं या पुढच्या वर्षी करूया. तर आता वाटचाल 50 वर्षाची आहे. ठीक आहे. तर 50व्या वर्षी तर आम्हाला भव्यच करायचं आहे. म्हणजे आतापर्यंत या शिवनगरच्या इतिहासामध्ये झालं नसेल किंवा इकडच्या रहिवाशांनी ज्या रहिवाशांनी एवढं 50 वर्ष या सणाला जो सहकार्य केलंय तो सहकार्य कुठेतरी या 50व्या वर्षी आम्हाला म्हणजे असं दाखवायचं की चला आपला बाप्पा आणि आपला मंडळ मोठा झालाय खूप, म्हणजे असं काहीतरी करून दाखवायचं आपल्याला. ठीक आहे. तर त्याची तयारी तर आतापासून आमची आहे. तर एकूण आता 49वा इयर आहे आमचा. ठीक आहे. त्यामध्ये पण आम्ही काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करणार आहोत. सो दादा, आमच्या या पॉडकास्ट मध्ये मोरिया टॉक्स मध्ये एक छोटासा गेम आहे, वन वर्ड फॉर, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला काही मंडळांची नावं बोलीन, त्याच्यावरती तुम्हाला एका शब्दात उत्तर द्यायचं. तर तुम्ही तयार आहात? हो. सो पहिलं नाव बाळ गणेशचा बल्लारेश्वर. खडीवाला बाप्पा. दुसरा म्हणजे मुंबईचा राजा. मुंबईचा राजा विश्वविक्रम. तिसरा म्हणजे अंधेरीचा राजा. अंधेरीचा राजा बोललं तर नवसाला पावणारा आपोआप येतं, मग नंतर अंधेरीचा राजा येतो, मग नवसाला पावणारा. ओके. त्यात परेलचा राजा. भव्यता. आणि शेवटला म्हणजे शिवनगरचा श्री. सर्वस्व. सो दादा, खूप छान वाटली तुमच्या मंडळाची जर्नी ऐकून. सो आजचा संवाद इकडेच संपतो. जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट मध्ये नक्की सांगा की गणपती बाप्पा तुमच्यासाठी काय आहे. सो भेटूया पुढच्या भागात एका नवीन मंडळासोबत, त्यांची नवीन जर्नी ऐकून, नवीन आठवणींसोबत. सो भेटूया पुढच्या भागात. गणपती बाप्पा मोरया.